Brought to you by Puneet Balan Group. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रभरात जी चर्चा आहे ती रायगड सध्या चर्चेत आहे. राजधानी होती महाराजांची, तीच राजधानी आता वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे आणि त्याचं कारण आहे की सुरुवातीला पालकमंत्रीपदावरून जो वाद सुरू झाला तो आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्या मध्ये होता, पण तो आता इतक्या टोकाला गेलाय की कालपर्यंत म्हणजे काल संध्याकाळपर्यंत तो तटकरे विरुद्ध शिवसेना किंवा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना या टोकापर्यंत जाऊन पोहोचलाय. कारण की शिवसेनेच्या सगळ्याच आमदारांनी एका प्रकारे तलवार उपसलेली आहे आणि वेगवेगळी वक्तव्य ते करतायत. त्याच्यामुळं हा सगळा वाद चर्चेत आलाय. आपल्यासोबत अनिकेत तटकरे आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत, सुनील तटकरे यांचे चिरंजीव आहेत. अनिकेतजी, एरवी तुम्ही फार बोलत नाही खरं तर. पहिल्यांदाच मी तुम्हाला एवढं काय एकदम ओपन होऊन बोलताना बघितलं. मला भारी वाटलं ऍक्च्युली तुम्ही बोलताय ते. पण नाही, कसं आहे की ज्यावेळेस बिनबुडाचे आरोप होतात आणि वारंवार वडिलांना आणि बहिणीला टार्गेट केलं जातं, त्याच्यामुळे मुलगा म्हणून किंवा भाऊ म्हणून कुटुंब म्हणून तर आम्ही बरोबर आहोतच, पण शेवटी एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी टार्गेट आम्हाला जेव्हा केलं जातं, म्हणूनच मी बोललो नाही. तर याआधी कधीच या बाबतीत कधीच तसं प्रसारमाध्यमांशी इंटरॅक्ट तेवढा मी केलं नव्हती, वस्तू ती खरी आहे. पण शेवटी वडिलांवर, कारण आम्ही ह्यावेळेस कुटुंब म्हणून ठरवलं होतं की महायुतीचं प्रामाणिकपणाने काम करायचं. कारण लोकसभेला ज्या ज्या नेते मंडळींनी खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आमचं काम केलं, आम्ही सुद्धा त्याचीच परतफेड प्रामाणिकपणाने, म्हणजे महाडमध्ये भरतशेठ गोगावले साहेब असतील, यांनी प्रामाणिकपणाने काम केलं, महेंद्र दळवी साहेबांनी प्रामाणिकपणाने काम केलं, पेणमध्ये सन्मान्य रविशेठ पाटील साहेबांनी काम केलं, तिकडे योगेश कदम साहेबांनी काम केलं. या सगळ्यांचं काम आम्ही ठरवलं होतं की जसं ह्यांनी काम केलं तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणाने काम करण्याचं आम्ही त्यांना पूर्णपणाने सांगितलेलं होतं आणि तशा प्रकारे कार्यकर्त्यांनी ग्राउंडवर सुद्धा काम केलं. पण ह्या इतकं काम केल्यानंतर जर आरोप होता तर थोड्याशा वेदना, दुःख निश्चितच होतं, म्हणून प्रतिक्रिया ती आली. बोलताय ती गोष्ट चांगली आहे, पण आता पॉलिटिकली ज्यावेळेला हे सगळं सुरू झालं तर भरत शेठ म्हटले की बघा, आम्ही एवढ्या मनापासून काम केलं, एक जरी चूक लोकसभेत झाली असेल तर दाखवा, मी राजकारण सोडून देतो. नाही, पण मी त्या बाबतीत मी असं किंवा आम्ही कोणच असं म्हणत नाही की भरत शेठनी काम केलं नाही किंवा शिवसेनेनी काम केलं नाही. आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सांगत आलो की मी प्रत्येक ह्याच्यात म्हणत आलो की भरत शेठने असेल, महेंद्र दळवी साहेबांनी असेल, यांनी पूर्ण ताकदीने काम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केलं. त्याच्या बाबतीत कधीच आम्ही डिनायल केलं नाही. त्यांनी मनापासूनच काम केलं, म्हणूनच त्याची परतफेड म्हणून आम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने काम करण्याचं ठरवलं आणि तसं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही केलं. पण मग गद्दारीचे आरोप का होतात? म्हणजे आता महेंद्र थोरवे जे आहेत ते तिथे आले आणि ते म्हणाले की म्हणजे महाराजांचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये आता एक नवीन हे आलेले आहे की गद्दारांचा बादशाह तुमच्याकडे पण एक जन्माला आलाय. म्हणजे हे फारच, म्हणजे महायुतीत असून एखाद्या नेत्यावरती इतक्या टोकाचा आरोप, इतक्या खालचा पातळीवरचा आरोप, म्हणजे गद्दारांचा बादशाह म्हणून त्यांनी संबोधन केलं तिथे. महेंद्र थोरवे साहेबांनी मागे सुद्धा आदित्यवर अशाच प्रकारचे बेछूट आरोप केलेले होते. त्यांचं काय नक्की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे मला काय समजू शकलेलं नाही, कारण आम्ही कधीच कर्जत मतदारसंघामध्ये ढवळाढवळ कधीच केलेली नव्हती. पण काय त्यांचा स्वार्थ काय असेल मला त्याच्यात फारसं काही बोलायचं नाही. पण ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किंबहुना त्याच्या आधीपासूनच उघडपणाने मी ह्या बाबतीत पहिल्यांदाच बोलतो, किंवा काल पण त्या बाबतीत मी प्रतिक्रिया दिली. ते म्हणजे महेंद्र थोरवे साहेबांचे PA, नाव घ्यायचं झालं तर मी नाव पण घेऊ शकतो आणि त्यांना पण त्याची पूर्णपणाने कल्पना आहे की त्यांनी वर्षभरापासून, किंबहुना महायुती आता लोकसभा झाली मग विधानसभा झाली तेव्हा सुद्धा तिथे पूर्णपणाने जे प्रामाणिकपणाने शिवसैनिक, मग तालुका प्रमुख असतील, तिथले विभाग प्रमुख असतील, हे महायुतीचं प्रामाणिकपणाने काम करत होते. आमच्यासोबत दररोज बोलचाल होती, कारण
ही मंडळी आज आलीत, पण गेले 15 वर्षापासून श्रीवर्धन मतदारसंघामध्ये मी असेल, आदित्य असेल, आम्ही काम करतोय. त्यामुळे घरोबाचे संबंध सगळ्यांसोबत चांगल्या प्रकारे आहेत. तशा पद्धतीची वागणूक नेहमीच आम्ही सगळ्यांनी दिली. त्याच्यामुळे ही मंडळी आतून काय करत होती, महेंद्र थोरवे विशेष करून, याची पूर्णपणाने कल्पना आम्हाला होती आणि तशा प्रकारेच आम्ही त्या ठिकाणी केलं. किंबहुना त्यावेळेस शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की भाई, जरी महेंद्र थोरवेचा पीए इथं असेल, तो वेगवेगळा आम्हाला सांगत असेल, तरी सुद्धा आम्ही काम करू. म्हणजे हे जे गद्दार आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात ते पडद्याआड काय करत होते तेव्हा हे सगळ्या जगाला माहिती आहे, किंवा श्रीवर्धन मतदारसंघामध्ये प्रत्येक शिवसैनिकाला माहिती आहे. काय काय केलं त्यांनी पडद्याआड, म्हणजे एवढं ते म्हणजे कारण मी यासाठी विचारतो हा प्रश्न, कारण की ते म्हणाले की मला हिशोब चुकता करायचा आहे, मला एकदा रोह्यात बोलवा. आता कसला हिशोब त्यांना चुकता करायचा मला माहिती नाही, पण महेंद्र थोरवे साहेबांनी आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा त्यांनी श्रीवर्धन मतदारसंघामध्ये त्यांच्या माणसाच्या आडून काय काय केलं हे जर स्वतःला विचारलं, किंवा कधी समोरासमोर माझी सुद्धा चर्चा करण्याची तयारी आहे. त्यामुळे कुठल्या तरी हेतूने आरोप करण्यापेक्षा आणि एका विशिष्ट पदाला मिळवण्याकरता, खरं तर आज पाहायला गेलं तर महायुतीचं सरकार येऊन जवळपास 3 महिने झाले. म्हणजे 100 दिवसाचा अहवाल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मध्यंतरी बैठक घेऊन सगळ्यांच्या समोर ठेवला. 100 दिवसानंतर महेंद्र थोरवेंना आठवलं, खरं तर त्यांचा मतदारसंघ आमच्या मतदारसंघामध्ये म्हणजे लोकसभेच्या मतदारसंघामध्ये येतच नाही. त्याच्यामुळे त्यांनी लोकसभेला आमचं काम केलं असं म्हणण्याचा विषयच त्यांचा येत नाही. खरं तर बारणे साहेब जे शिवसेनेचे होते, महायुतीचे उमेदवार होते, हे त्यांच्या मतदारसंघात मायनस होते. त्याच्यामुळे त्याचं आत्मपरीक्षण पहिलं त्यांनी करावं. मग काय त्यांचा नेमकं काय वाद आहे तटकरे कुटुंबाशी? मला रोह्यात बोलवा, मला भाषण करू दे तिथे, मग बघा मी हिशोब चुकता करतो ना. तुमचा मतदारसंघ त्यांचा कॉन्फ्लिक्टमध्ये तरी सुद्धा ना, म्हणजे तटकरे साहेबांना मदत करण्याचा विषय नाहीये. पण तुम्ही म्हणता श्रीवर्धनमध्ये त्यांनी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आधी त्यांच्या म्हणजे निवडणुकीमध्ये. मग काय नेमकं काय आहे? आता थोरवे साहेबांना काय नक्की त्याच्यातलं ताईंबद्दलचं, आदितीबद्दलचं, किंवा ती काम करते एक महिला भगिनी इतक्या खोलवर जाऊन रायगडवासियांच्या मनामध्ये घर करू शकते, ह्याची काय भीती त्यांच्या मनामध्ये आहे का काय मला माहीत नाही. त्याच्यामुळेच ते अशा बोलत असतील. एखादी भगिनी पुढे जाते म्हटल्यावर थोडंसं नाही म्हटलं तरी मेल इगो त्यांचा हट होतो का काय माहीत नाही. एकीकडे लाडकी बहीण योजना आहे, दुसरीकडे ही बहीण नकोशी झाली आहे तिथं. हे काय नेमकं आहे? सरकारचीच लाडकी बहीण योजना आणि तिकडे बहीण नकोशी झाली. नाही, खरं तर मी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचं असेल, देवेंद्रजींचं असेल, अजितदादांचं असेल, मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आदितीवर त्यावेळेस महिला बालकल्याण खात्याची जबाबदारी आणि तिने सुद्धा समर्थपणाने ती जबाबदारी पार पाडली. आणि आपण जसं म्हटलं तसं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना ही कमी वेळामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 2.5 कोटी महिलांपर्यंत तिने पोहोचवली. कळत न कळत का होईना हे सरकार परत येण्यामध्ये, कारण आपण सुद्धा मीडियाची सगळीच मंडळी जी त्या क्षेत्रामध्ये होतात ते सगळेजण म्हणत होते की महायुतीचं सरकार काय येणार नाही, आलं तरी काठावर पास होईल. पण ह्या एकंदरीत योजनेमुळे असेल किंवा राज्य सरकारच्या पूर्णपणाने धोरणामुळे असेल, महायुतीचं सरकार ठासून त्या ठिकाणी आलं आणि त्याच्यात खारीचा वाटा का होईना आदितीला उचलता आला. हे कुटुंबीय मग तिचा भाऊ म्हणून तर मला अभिमान आहेच, पण त्याच्या माध्यमातून पुन्हा अशा महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यामुळे तिला ते पद परत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी जेव्हा झाले त्यावेळेस तिच्यावरती पुन्हा ती जबाबदारी दिली आणि अधिक जोमाने ती काम करते. त्यामुळे लाडकी बहीण नको. माझी बहीण मला प्रिय आहे. आता ती सगळ्यांनाच प्रिय असावी असं काय होऊ शकत नाही. पण गमतीचा भाग सोडला तर अजूनही माझी बरेचशे गोगावले साहेबांना विनंती आहे, महेंद्र दळवी साहेबांना विनंती आहे की आपण शेवटी सुसंस्कृत महाराष्ट्रात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जिजाऊंचा आपला हा जिल्हा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचा हुंकार ज्या ठिकाणी वरना दिला तो जिल्हा आहे. नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचा हा जिल्हा आहे. सी.डी. देशमुख साहेबांचा जिल्हा आहे. पांडुरंग शास्त्री साहेबांचा जिल्हा आहे. त्याच्यामुळे आपण बसून सुद्धा ह्या गोष्टी जे काय असतील कळत न कळत आपण जरी काय बोललेलो असू तरी सामंजस्य सोडवण्या इतपत आपण निश्चितच तेवढे आपण सर्वजण बुद्धिजीवी आहोत आणि एकत्र घेऊन काम करण्याची ही खरं तर वेळ आहे.
कारण आपण बऱ्याच वेळेला पाहतो की निवडणुका आल्या की नेते मंडळी त्यांच्या निवडणुकीत बरोबर जवळ येतात, एकमेकाला बरोबर घेऊन काम करून घेतात. मात्र कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवरित्या थोडेसे वेगवेगळ्या गोष्टी घेऊन मग कार्यकर्त्यांना निवडणुका लढाव्या लागतात. महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे रायगड जिल्ह्यातील की जसं लोकसभेला, विधानसभेला महायुती म्हणून आम्ही मतदारांच्या समोर गेलो, तसंच पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, ग्रामपंचायती निवडणुका आहेत. त्यावेळेस सुद्धा महायुती म्हणून आपण जनतेच्या समोर जायला पाहिजे. नाही तर कळत नकळत ज्या कार्यकर्त्यांनी लोकसभेला आमचं काम केलं, विधानसभेला महायुतीचं काम केलं, त्यांच्यावर अन्याय होईल असं मला वाटतं. साहिल जरा पाणी दे साहेबांना. पण मुद्दा असा आहे ना की बघा की जरी ह्या सगळ्या गोष्टी घडत असल्या तरी थोरवेंच्या पुढे एक पाऊल जाऊन महेंद्र दळवी साहेब म्हणाले की आता त्यांनी तर ते तुमच्या लोकसभा मतदारसंघात आहेत, तर ते काय म्हणाले की बघा कुणी म्हणजे आम्हाला कुणी धमक्या देऊ नये, आम्ही जर कोणाच्या व्हिडिओ क्लिप काढल्या तर बघा. हे व्हिडिओ क्लिपवरून खूपच राडा चालू आहे की ते म्हणतात की आम्ही तुमच्या काढू, तुम्ही म्हणता आम्ही तुमच्या काढू. काय व्हिडिओ क्लिप आहेत अशा की ज्या व्हिडिओ क्लिप काढल्यानंतर महाराष्ट्रात सगळा गदारोळ होणार आहे? नाही आता दळवी साहेब कुठल्या क्लिपच्या बाबतीत बोलतात ते मला माहिती नाही. किंबहुना मी पहिल्यांदाच आपल्याकडनं नाही, आज ते म्हणाले की मी प्रदेशाध्यक्षांच्या पण आम्ही पण काढू वगैरे वगैरे, म्हणजे ते तर साहेबांवर पण बोलले. कुठल्या बाबतीत ते बोलू इच्छितात हे मला माहिती नाही. पण मी पुनश्च आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत नम्रपणाने एवढंच सांगायचं आहे मला, जसं त्यांनी प्रामाणिकपणाने काम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार तटकरे साहेबांचं केलं, तेवढ्याच प्रामाणिकपणाने तटकरे कुटुंबियांनी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी असेल, यांनी महायुतीच्या त्या मतदारसंघातील उमेदवाराचं काम केलं, एवढंच मी सांगू शकतो. शेवटी मी सांगण्याचा प्रयत्न करू शकतो, त्यांनी ते मान्य करायचं की नाही हा प्रत्येकाचा शेवटी ते आहे. त्यामुळे काय मी आता त्याच्यात फार बोलून आपण सारखं तेच बोलून तरी जर त्यांना समजून उमजून जरी ते हे करून घेत नसतील तर वेगळा काहीतरी इंटेन्शन त्याच्या पाठीमागचा असू शकतो असं आता वाटायला लागलंय. मला एक गोष्ट जर जी सुरू झाली ऍक्च्युली या सगळ्यामध्ये, तुम्ही पाणी घेऊ शकतात, म्हणजे ही गोष्ट जी सुरू झाली ती झाली पालकमंत्री पदावर. गेल्या वेळेला सुद्धा पालकमंत्री आदित्यने केलं, तर त्याच्यामुळे पण भरत गोगावले आणि ही सगळी मंडळी नाराज झाली. काय एवढं पालकमंत्री पदामध्ये ठेवलेलं आहे आम्हाला खरंच सामान्य माणसं म्हणून माध्यम कळत नाही. आता मंत्री तर आदित्य आहेत, भरत शेठ पण मंत्री आहेत, मग पालकमंत्री जर आदित्य असतील तर एवढा प्रॉब्लेम काय आहे? त्यांचं असं म्हणणं की आमचे जास्त आमदार आहेत, मग आम्हाला तिकडे पालकमंत्री पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा असं झालं की मुख्यमंत्र्यांनीच घेतलेल्या निर्णयावरला त्यांना स्टे द्यावा लागला, तो पण दावोसमधून. एवढं काय असतं पालकमंत्री पदामध्ये? नाही, तसं बघायला गेलं तर पालकमंत्री पद हे तसं संविधानिक पद आहे, पण जिल्हा एकंदरीतच त्या ठिकाणी डीपीसी असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील, त्यामुळे कळत नकळत त्याचं नियंत्रण असतंच. असं मी काय त्याच्या बाबतीत काही नाकारणार नाही. त्याच्यामध्ये आत्ता ज्यावेळेस म्हणजे आधी असताना सुद्धा त्यावेळेस सुद्धा त्यांनी विरोध केला आणि मग यांच्यामुळे म्हणजे आधी ते जायला पालकमंत्रीपद सोडावं लागलं आणि मग सरकार पडलं असं ते म्हणतात. तसं नाही तर निवडणूक सगळे आपली इतिहास आपल्या सर्वांनाच माहिती आहे कसं ते पुढचं झालं, तर त्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण आत्ता हे जे काही सुरू आहे, खरं तर आम्ही या बाबतीत कधीच आग्रही नव्हतो. तटकरे साहेबांसुद्धा नेहमी सांगितलेलं होतं की जे काही निर्णय तिन्ही नेते मंडळी घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. आता महायुतीच्या याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला वाशिमचं पालकमंत्रीपद आलंय, तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बाबी पालकमंत्रीपदाच्या ठरवत असताना देशपातळीवरच्या नेतृत्वाने असेल, महायुतीच्या ह्या तिन्ही नेते मंडळींनी असेल, काहीतरी सूत्र किंवा काहीतरी विचार करून त्या बाबतीत निर्णय घेतलेला असेल. त्यामुळे त्यांच्या निर्णयाला खाली चॅलेंज करणं हे थोडंसं चुकीचं असं मला वाटतं. मला असं वाटतं की महायुतीवरती पण त्याचा परिणाम होतोय, एखादा मिठाचा खडा पडतोय याच्यामध्ये. कारण आपल्याला कल्पना आहे की हे सरकार भरभक्कम सरकार आहे, म्हणजे इतक्या 200 पेक्षा जास्त आमदार तुमच्यासोबत आहेत. अशा वेळेला या छोट्या मोठ्या गोष्टींवरून जो वाद होत आहे त्याचा परिणाम महायुतीतल्या सगळ्या संबंधांवर पण होऊ शकतो. नाही, तसं नाही मला वाटत, कारण हा आमचा जिल्ह्यापुरता आणि
थोडीशी तात्विक जे काय शीतयुद्ध चालू आहे म्हणजे ते पहिल्यातले युद्ध असं मी मानतो आणि काही दिवसात ते निश्चितच समेल असं मला विश्वास आहे. आणि रायगडच्या हिताच्या दृष्टीने सर्व मंडळी आम्ही परत एकत्र काम करू असा विश्वास माझ्यासारखा तरी कार्यकर्ता व्यक्त करू असं वाटतं. पण तुम्ही जितक्या समंजसपणे बोलतायत तितक्याच मला असं वाटतं आक्रमकपणे शिवसेनेचे नेते बोलतायत. नाही, मी त्याच्या बाबतीत काय बोलू इच्छित नाही. शेवटी प्रत्येकाची भूमिका मांडण्याची पद्धत वेगळी असू शकते आणि तो त्यांचा प्रत्येकाचा अधिकार असतो. त्यांना त्यांच्या नेत्यांना वाटतंय, त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतंय की पालकमंत्रीपद त्यांच्याकडे असावं. भरत शेठ झाले असते तरी मला आनंदच वाटला असता, कारण ते सुद्धा माझ्या वडिलांच्याच वयाचे, त्याच्यामुळे पितृसमानच ते आहेत. आता त्यांनी सुद्धा आदिती झाली तर त्यांच्या मुलीला जसे आशीर्वाद देतात तसं तिला सुद्धा आशीर्वाद देऊन पुढे काम करण्याची त्यांनी सुद्धा भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटतं. पण शेवटी प्रत्येकजण सगळ्याच गोष्टी तशा पद्धतीने विचार करता अशातला काही भाग नाही. पण म्हणजे मी यासाठी हा शब्द वापरला कारण सुरुवातीला कसं होतं, सुरुवातीला थोडंफार नोकझोक आणि आपली प्रत्येक जिल्ह्यात चालू असते, आपण बघतो, त्यामुळे असं काही फार वाटत नाही. पण अचानकपणे 3-4 आमदार एकत्रित येऊन ज्या वेळेला एखाद्या नेत्यावरती टीका करतात किंवा पक्षावरती त्या टीका करतात त्यावेळेला मात्र आश्चर्य वाटायला लागतं. म्हणून मी हा प्रश्न विचारला की हा थेट आता शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी किंवा शिवसेना विरुद्ध तटकरे साहेब असा वाद चालू झालाय. नाही, मी तसं मानणार नाही. हा आमचा जिल्ह्यापुरता विषय आहे, त्याच्यामुळे म्हणजे तटकरे साहेबांविरोधात फक्त तो चालू आहे. आता आपण म्हटलं तर तसंही होऊ शकतं. त्याच्यामुळे त्यांना काम करायला आम्ही तर कधीच लोकहिताचे काम करण्यासाठी किंवा विकासासाठी आम्ही एकत्र आलो. त्यामुळे तोच दृष्टिकोन ठेवून भविष्य कालगडमध्ये सुद्धा आम्ही काम करणारच आहोत. पण तटकरेंच्या विषयी काहीतरी आकस किंवा वेगळ्या पद्धतीचा विचार घेऊन जर कोण करत असेल तर त्याला आम्ही काय करू शकतो. शेवटी त्याला वरिष्ठ पातळीवर बसून त्याच्यात एकदा काय चर्चा असेल तर करायची असेल तर ती करून पुढे रायगडच्या हिताच्या दृष्टीने आपण आता कामाला लागलं पाहिजे. आता ठीक आहे, आता मुख्यमंत्रीपद देवेंद्रजी त्या ठिकाणी आहेत, उपमुख्यमंत्री दादा आहेत, एकनाथराव शिंदे साहेब आहेत, आता बाकी सगळे खाती वाटप झालेत. आता खरं तर जिल्ह्याच्या एकंदरीत औद्योगिकरणासाठी, इथल्या शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, इतर सगळ्या गोष्टींसाठी, पर्यटनासाठी काय काय करता येईल, खरं तर हा संयुक्तिकरित्या विचार हा रायगडमधील सर्वच लोकप्रतिनिधी करण्याची खरं तर गरज आहे. तुम्हाला असं वाटतं की बघा, ज्याला पालकमंत्रीपद मध्ये येतं त्याला अर्थकारण पण येतं, आपल्या कार्यकर्त्यांना निधी देणं येतं, आपल्या आता आपण मी थोडंसं ब्लंटली प्रश्न विचारतो, अगदी कॉन्ट्रॅक्टर्स पण येतात त्याच्यामध्ये. म्हणजे जसे लाडकी बहीण आहे तसे लाडके कॉन्ट्रॅक्टर्स, लाडके अधिकारी, लाडके सगळंच त्याच्यामध्ये येतं. तर यासाठी सगळा खेळ चालू आहे की मग त्यासाठी ते वर्चस्वाच्या लढाईसाठी म्हणून आता भरत शेठ गोगावले असतील किंवा शिवसेनेचे इतर नेते एकवटलेले आहेत की रायगडमध्ये आपल्याला असणार नाही. जर आदित्य असतील तिथं पालकमंत्री तर निश्चितपणे तुम्ही तुमची मतं मांडू शकतात, शिवसेनेचे नेते सजेशन्स देऊ शकतात, आदित्यताई त्या सजेशन्स घेऊ शकतात, पण अंतिम से जो असेल तो त्यांचा असेल आणि त्यामुळे त्यांना त्याची भीती वाटते की दुसरा एक पार्ट आहे की तो मी नंतर विचारतो. नाही, खरं तर आपण ह्याच्यामध्ये आपण पाहिलात तर निधी वाटपाच्या संदर्भात असेल किंवा इतर सगळ्या बाबतीतलं हे पूर्णपणे सूत्र, जसं आधी आपण पाहायला गेलं तर जेव्हा देवेंद्रजी 14 ते 19 हे मुख्यमंत्री असताना आधी प्रकाश मेहता साहेब आमचे पालकमंत्री होते, नंतर रवींद्र चव्हाण साहेब पालकमंत्री त्या ठिकाणी राहिले. त्यावेळेस सुद्धा आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा जो निधी मिळायचा तो शेवटी तिथल्या असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या, एकमेकाच्या ह्याच्यावर कनेक्शनवर असेल किंवा ह्याच्यावर सुद्धा परस्पर संबंधांमुळे तो मिळत असतो. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आदित्यताई पालकमंत्री असताना सुद्धा निधी वाटपामध्ये कधीच काय आम्ही दुजाभाव केला नाही. किंबहुना आता उदय सामंत साहेब त्या ठिकाणी पालकमंत्री होते, त्यावेळेस सुद्धा व्यवस्थितरित्या सगळं चालू होतं. त्यामुळे भविष्यात सुद्धा त्याच जे काय सूत्र ठरेल ते सूत्र ठरू शकतो. त्यामुळे त्याच्यात काय वेगळं असण्याचं काय मानण्याचं कारण नाही. आणि त्याच्या बाबतीत सुद्धा बाबा आमचे 3 आमदार आहेत, भारतीय जनता पक्षाचे सुद्धा 3 आमदार आहेत आणि आता तिथे राज्यसभेवर सुद्धा भारतीय जनता पक्षाचे एक खासदार निवडून गेले. तिथे आदित्यताई एकटी आमदार असेल तरी खासदार तटकरे साहेब त्या ठिकाणी खासदार म्हणून इकडे आहेत. परत
शिवसेनेचे बारणे साहेब सुद्धा 3 मतदारसंघात खासदार आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांनाच कशा निधी वाटपाचं हे देऊ शकतो. त्याचबरोबर विरोधक मधले असले सुद्धा काही मंडळी आहेत, त्यांना सुद्धा निधी द्यावाच लागतो. शेवटी लोकशाही आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना कशा पद्धतीने सामावून घेऊन काम करतील हा प्रयत्न सगळ्यांचाच ह्या आधी सुद्धा राहिला आणि पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा आधी ती राहिली काय किंवा अजून त्या ठिकाणी कोण आलं तरी तो राहणारच आहे. दुसरा एक मला पाठ जो या प्रश्नाचा होता तो फार महत्वाचा आहे. खरं तर आपली जी एकूण संस्कृती आहे ती पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि त्याच्यामध्ये जर एखादी महिला बॉस झाली तर अवघड जातं जरा. म्हणजे आपण सगळ्याच क्षेत्रामध्ये बघतो, असं काय नाही की केवळ राजकारण, अगदी कॉर्पोरेट पासून माध्यमांपासून सगळ्या क्षेत्रामध्ये हा एक इन्फिरिटी कॉम्प्लेक्स आहे की अरे आता आम्हाला ताईंच्या हाताखाली काम करावं लागेल. कारण की आपण ते बघितलं असेल सिरियल काय मॅडम साहब म्हणून नावाची, तर म्हणजे अशा पद्धतीचं होतं ना. म्हणजे थोडा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय की का महिलेच्या हाताखाली काम करावं. आपल्याला थोड्या तो प्रागतिक विचार जो आहे तो अजूनपर्यंत जरा जड जातोय ऍक्सेप्ट करायला. खरं तर आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. म्हणजे इतर राज्यांच्या पेक्षा अधिक प्रगल्भ, अधिक विचारवंत आपल्या ह्या महाराष्ट्राच्या मातीने दिलेल्या आहेत. तसा विचार करायला गेलो तर आज राष्ट्राच्या देशाच्या पंतप्रधान राष्ट्रपती महोदया ह्या द्रौपदी मुर्मू आहेत. एक महिला त्या ठिकाणी सक्षमपणाने काम करते. मोदीजींना जर असं वाटत असतं तर मग शेवटी त्यांनी सुद्धा एक आदर्श घडून दिलाच. त्यामुळे त्यांना जेव्हा आपण आदर्श मानतोय, मोदीजींना त्यांचं नेतृत्व आपण स्वीकारतोय, तेव्हा त्यांच्या काही गोष्टी सुद्धा आम्ही अवगत करणे हे अभिप्रेत आहे. तसं आम्ही जसं केलं तसं इतरांनी सुद्धा थोडंसं तरी अनुकरण करावं अशी अपेक्षा. म्हणजे एका प्रकारे ते त्यांनी थोडंसं वरती बघून खाली पण थोडं शिकलं पाहिजे महायुतीमध्ये. मी असं म्हणणार नाही, पण शेवटी आपण आदर्श ज्यांचे मानतो फक्त नुसतं बोलण्यापुरतं नाही तर त्यांचे सुद्धा विचार, त्यांचे आचार आपल्या अंगीकृत जोपर्यंत करत नाही, फक्त महाराजांचा जयघोष आम्ही करायचा. महाराजांनी परस्त्रीला सुद्धा माते समान मानलं. आता शेवटी नुसतंच आम्ही रायगडवासी आहोत, आम्ही महाराजांच्या राजधानीमधले आम्ही आहोत असं फक्त बोलून चालणार नाही. तर महाराजांचे विचार सुद्धा आम्ही आमच्या एकंदरीत दैनंदिन जीवनामध्ये किती प्रभावीपणाने वापरतो किंवा अंगीकृत करतो हे सुद्धा महत्वाचं आहे. हे सुद्धा आज सर्वजण पाहत आहेत. आम्ही ऐकलं होतं की म्हणजे आता ते सिरियलमध्ये वगैरे आम्ही बघतो किंवा आपण जनरली जे समाज जीवनामध्ये बघतो की जनरली सासूरवास होतो, पण इथं तर आजूबाजूला आपल्याच घरातले लोक त्रास देताना दिसतात ताईंना. आपल्या घरातली म्हणजे जिल्ह्यातलीच लोक. नाही, तो शेवटी तीच मला वाटतं राजकारणातली मजा आहे. सगळ्याच गोष्टी सहजासहजी मिळत गेल्या तर मग शेवटी काही गोष्टी असतात आणि प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, तो त्या ठिकाणी ते मांडण्याचा प्रयत्न करतात. पण अशा वेळेस स्वतःच्या पदरात काहीतरी पाडून घेण्यासाठी दुसऱ्याला झुकवणं किंवा कमीपणा दाखवणं किंवा आरोप करणं हे काय संयुक्तिक ठरत नाही. म्हणूनच कधी न बोलणारा मी सुद्धा यावेळेस मला बोलावं लागते. कारण मला सुद्धा ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये झोकून देऊन, जसं भरत शेट्टी प्रामाणिकपणाने काम केलं, महेंद्र दळवी साहेबांनी म्हणले की रक्ताचं आम्ही पाणी केलं, तसं अनिकेत तटकरेंनी सुद्धा जेवढं आदितीचं काम केलं त्याच्यापेक्षा दुप्पट या दोन्ही मतदारसंघामध्ये मी काम केलं. पेण मतदारसंघामध्ये काम केलं. भारतीय जनता पक्षाचा एकही कार्यकर्ता, नेता म्हणत नाही की आम्ही काम नाही केलं. फक्त हीच काही मंडळी त्या ठिकाणी दुर्दैवीरित्या एका विशिष्ट गोष्टीसाठी म्हणतात. उद्या जर माझा असा प्रश्न आहे, मग पालकमंत्रीपद भरत शेटला दिलं असतं तर मग हा आरोप केला असता का? हा नसता केला. आता ते मिळालं नाही म्हणून दुर्दैवीरित्या हा आरोप करणं सुद्धा मला वैयक्तिकरित्या चुकीचं वाटतं. त्यामुळे या बाबतीत माझी बसण्याची तयारी आहे. तटकरे साहेबांना सुद्धा मी विनंती करेन की जिल्ह्याच्या दृष्टीने कारण संघर्षमय रायगड जिल्हा नेहमीच राहिलेला आहे. त्यामुळे शेवटी आत्ता केंद्रामध्ये सरकार एनडीएचं आहे, इथे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आहे. अशा वेळेस जिल्ह्याला आपण एकसंघपणे राहिलो तर अधिक निधी आणता येईल, विकास कामं करता येतील. ह्याच्याकरता आपण थोडंसं सगळ्यांनीच आमच्या सहित सर्वांनीच एकत्र येऊन काम करण्याची गरज असं मला वाटतं. आता कसा वाद मिटणार? कारण आज 3 नेते भेटले होते, म्हणजे दादा, एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री साहेब भेटले होते. तर तिथं हा विषय झालाय की नाही कल्पना नाही, पण तुम्हाला वाटतंय की एकत्र बसून
एकदा हा विषय संपवायला पाहिजे आणि वरिष्ठ नेत्यांनी खाली आदेश दिले पाहिजेत. जसे की तुमच्या पक्षात दादा देते तसे शिंदे साहेबांनी पण आदेश दिले पाहिजेत की जे निर्णय झाला त्यासोबत राहिलं पाहिजे. नाही, आम्ही तर स्पष्टपणाने भूमिका आमची मांडलेलीच आहे. जो काय निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी असतील, एकनाथराव शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, जो काय निर्णय ते देतील तो पक्ष म्हणून आम्ही शिरसावत मानून काम करू अशी पहिल्या दिवसापासूनची आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे आम्ही तसूभर सुद्धा जरी हे नाही मिळालं तरी काय आम्हाला काय हे वाटण्याचं काय कारण उद्या त्यांना दिलं तर नक्कीच आम्ही स्वागत करू. मात्र उलट्या बाजूने वेगळ्या पद्धतीने बोललं जातं. उद्या आदितीला मिळालं तर शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही त्याचा हे करू, हे बोलणं थोडंसं थांबायला पाहिजे. कारण शेवटी आपण एकत्रित्या सरकारमध्ये काम करतोय. अशा वेळेस या सगळ्या गोष्टी बोलून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात त्यांची अडचण होणं हे योग्य नाही असं मला वाटतं. येडपी नगरपालिकेला महापालिका पण याचा परिणाम होणार ना. पण आता मन तर दुखावली. आता असं आहे की बघा, जितके वार एखाद्या शस्त्रानं होत नाही तितके शब्दाने होतात. म्हणजे आता ते गद्दारांचा बादशाह म्हणालेले आता तुम्ही कसं काय विसरू शकता का? तुम्ही तयार आहे ते पण विसरायची. कारण दुसऱ्या बाजूला ते म्हणाले की एवढे व्हिडिओ आम्ही आणू वगैरे वगैरे. तर हे म्हणजे आता तर सुरुवात झालीच ना. म्हणजे त्याचा परिणाम तर होणार आता. नाही, कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस आपण नेतृत्व करत असतो त्यावेळेस ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही मंडळी वेगवेगळी पदं भोगत असतो किंवा उपभोगत असतो त्यावेळेस कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांची ज्यावेळेस संधी येते तेव्हा आम्ही सुद्धा सगळ्या गोष्टी बाजूला सारून आम्ही सुद्धा मनं मोठी केली पाहिजेत, सगळ्या गोष्टी विसरल्या पाहिजेत आणि तसं विसरून निश्चितच आम्ही काम करू. नाहीतर तसं बघायला गेलं तर त्यांच्या जिल्हा प्रमुखांनी महाआघाडीच्या उमेदवारासोबत बैठका केल्या पण आम्ही विसरलो. शेवटी भरत शेठचं आम्ही काम त्या ठिकाणी केलं, महेंद्र दळवी साहेबांचं काम केलं. असं नाही की मी आज बोलतोय, त्या दरम्यान महेंद्र शेठला सुद्धा मी पूर्णपणाने, त्यांनी आता व्हिडिओ दाखवत असतील पण त्यावेळेस तर बैठका झाल्याने 15 मिनिटात मी त्यांना सगळे फोटो आणि व्हिडिओ पाठवले. त्यानंतर त्यांनी त्याच्या बाबतीतली जरूर खबरदारी घेतली, मी अजिबात नाकारणार नाही. पण ह्या गोष्टी खालच्या पातळीवर झाल्या. नेते मंडळींनी काय सांगितलेलं त्यावेळेस भरत शेट्टी तर त्यांना सांगितलेलं नव्हतं जिल्हा प्रमुखाला की तू जाऊन विकास आघाडीच्या उमेदवारासोबत बैठका करा, हे भरत शेट्टी नव्हतं सांगितलं, त्यांनी त्यांच्या पद्धतीने खाली केलेलं होतं. याचा अर्थ असं नाही की भरत शेट्टी ते करायला लावलं. तसंच एखाद्या कुठल्या तरी खालच्या कार्यकर्त्यांनी गावातल्या जर काही उलटसुलट केलं असेल याचा अर्थ आम्ही ते सांगितलं असं काय मानण्याचं कारण नाही. शेवटी काही काही गोष्टी होत असतात, कळत नकळत ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये एकमेकांमध्ये संघर्ष झालेला असतो तेव्हा तो गाव पातळीवर रुसवे फुगवे असतात, त्यामुळे काम केलं जात नाही. त्यामुळे अशा सुद्धा गोष्टी काही ठिकाणी असतात, त्यामुळे हे विसरून पुढे जायचं असतं. विसरता येईल त्यांनी जे काही शब्द वापरलेत ते. मुलगा म्हणून मला विसरता निश्चितच येणार नाही. मात्र ज्यावेळेस संघटनेचा विचार करायला जातो त्यावेळेस सगळ्या गोष्टी सारून पुढे जायचं असतं. त्यामुळे संघटनेचा विचार करायचा असेल तर निश्चितच मी ते विसरीन, मुलगा म्हणून विसरू शकणार नाही. त्याचा परिणाम काय भविष्यात दिसेल? नाही, मी फारसं काही असं सूडबुद्धीने कधीच काम केलेलं नाही किंवा माझ्या ते स्वभावात सुद्धा नाही. त्यामुळे माझ्या हातून काय वेगळं होईल असं किंवा वेगळं काय हे करण्याचं माझं अजिबात हे नाही. पण शेवटी काही गोष्टी आपण म्हटलं ते राहतं, पण काळाच्या ओघाने त्याच्यावर सुद्धा निश्चितच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील असा विश्वास मला वाटतो. पण वारंवार ते झालं तर मग जसं जखम ओली राहिली आणि सारखं ते हे करत बसलो तसं होऊ नये एवढीच अपेक्षा. तुम्ही बोलत राहिलं पाहिजे खरं तर. म्हणजे तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने भूमिका मांडता. तुम्ही खूप कमी वेळेला माध्यमांसमोर आणि काय बोलताना दिसता. पण तुम्ही निश्चितपणे ऍटलिस्ट आपण तरी मुंबईत वरती तरी बोलत राहिलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात आणि या बाबतीतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि विशेष करून सुनील तटकरेंचा मुलगा आणि आदिती तटकरेचा भाऊ म्हणून सुद्धा भूमिका या ठिकाणी मांडण्याची संधी दिली. आमदार पण राहिलेला असं नाही की केवळ त्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलंय. नाही, पण जरूर प्रत्येकाला जी जी जबाबदारी मला ज्यावेळेस पक्षाने दिली, मला ह्या आधी सुद्धा समन्वयकाची भूमिका दिली, त्यामुळे मला ती सुद्धा जबाबदारी आहेच. आणि मी निवडणुकीच्या आधी देवेंद्रजी असतील, एकनाथराव शिंदे साहेब असतील, अजितदादांनी जी समिती समन्वयाची स्थापन केली होती त्याच्यामध्ये पक्षाकडनं मला संधी दिली गेली होती. त्याचबरोबर सन्मान्य आमचे अजून एक सहकारी माझे त्याच्यासोबत
तुमच्या त्या जिल्ह्यातलं पण समन्वयात कोणतरी घ्यायला पाहिजे होतं, म्हणजे हे झालं. नाही, पण निश्चितच त्या ठिकाणी तो समन्वय आम्ही साधण्याचा प्रयत्न पुनश्च जर घडी विस्कळली असेल ती दुरुस्त करण्याची जबाबदारी सगळ्यांचीच त्या ठिकाणी आहे. तुम्हाला समन्वय साधण्याची काय सवय आहे, कारण तुम्ही ते काम केलं. तुम्ही एक जिल्ह्यासाठी पण एक समन्वय समिती बनवायला पाहिजे असं वाटतं. मीही आदरणीय सर्व तिन्ही नेत्यांना विनंती करेन त्या बाबतीत सुद्धा तटकरे सोडून अगदी त्यांना पाहिजे असतील तरी समन्वय समिती बनवली तरी माझी काही हरकत नाही. पण प्रत्येकाला त्या ठिकाणी आपापली भूमिका म्हणजे मी तेच सांगतो की जरूर प्रत्येकाने ती भूमिका मांडावी. त्याच्यात काय प्रत्येकाला असं वाटतं की आपली संघटना वाढावी, आपला पक्ष वाढावा, आपला नेता वेगवेगळ्या पदावर जावा, मंत्रिपद व्हावं. आधी कसं असतं की बाबा मुलगा शिकावा एवढंच अपेक्षा असतं. शिकल्यावर मग तो उच्च शिक्षित व्हावा, शिक्षित झाल्यावर मग त्यांनी चांगल्या नोकरीवर जावं, मग सरकारी नोकरीवर जावं, मग झाल्यावर मुलगी चांगली मिळावी, अशा अपेक्षा जशा वाढत जातात तसं संघटनेतल्या सुद्धा लोकांच्या वाढतच असतात. त्यामुळे त्या काय मी नाकारणार नाही. त्यामुळे तसंच प्रत्येकाने संघटना वाढवावी, पण ते करत असताना महायुतीला कुठे तडा जाणार नाही याची खबरदारी सुद्धा महायुतीतील सर्व घटक पक्षांनी घ्यावी एवढीच अपेक्षा. ठीक आहे, तुम्ही खूप सामंजस्याने भूमिका मांडली आहे, पण बऱ्याच आठवणी पण करून दिल्यात म्हणजे तुमच्या सगळ्या जिल्ह्यातल्या मित्रांना की कुठल्या काळात तुम्ही काय काय कोणाकोणासाठी केलेलं आहे. अर्थात त्यांनी काय केले तेही तुम्ही खुल्या मनाने सांगितले, पण निश्चितपणे एक आदिती तटकरे यांची ज्यावेळेला निवड जाहीर झाली पालकमंत्री पदासाठी त्यावेळेपासूनच हा वाद गाजतो आहे आणि तो आता जास्त टोकाला गेल्यामुळे कधीही माध्यमांसमोर उत्तर येऊन न देणारे अनिकेत तटकरे यांनी ते उत्तर दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा समन्वयानं हा वाद मिटवता येऊ शकतो इथंपर्यंत त्यांनी भूमिका मांडलेली आहे. मात्र जे शब्द काही वापरले ते शब्द निश्चितपणे त्यांना दुखावून गेलेले आहेत, कुटुंबाला दुखावून गेलेत आणि आता त्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही काय निर्णय घेतात हे बघावं लागणार आहे. तुम्ही मुंबईत अशी खुल्या मनानं गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि एकदा तुम्ही आमच्या चावडीवर या, आपण तिथं राजकारणाच्या पलीकडच्या जरा गप्पा मारू. नक्कीच तुमच्या चावडीवर येऊन चावडीवरच्या सुद्धा गप्पा राजकारणाविरहित मारण्याकरता निश्चितच येईल. चला, आता त्यांनी ऑन कॅमेरा वचन दिल्यामुळे काय ते काय आता याच्यातून वाचू शकत नाही आणि हे पॉलिटिकल वचन नाही. त्यामुळं आपण निश्चितपणे येत्या काही काळामध्ये अनिकेत तटकरेंना चावडीवरती पण भेटूयात. पण आता वेळ दिली त्याबद्दल मनापासून आभार. कॅमेरामॅन साहिलसह अभिजित, मुंबई तक.